शेतकरी मित्रांनो, नमस्कार. दिनांक 4 ऑगस्ट 2026 वार मंगळवार. आज पुन्हा एकदा दुपारी 1 नंतर पाण्याचं आगमन झालं आणि ज्या शेतीमध्ये वाफी उंचण शेतकऱ्यांची फवारणीची, वखरणीची, कोळपणीची जी कामे सुरू होणार होती, पुन्हा आज पाऊस उंचण ती कामे पूर्णपणे थांबून गेली व पुन्हा पावसाने आज परत वाफ मोडली. तुम्ही बघू शकता, पाऊस हा चालूच आहे. ऐन दुपारी कामाच्या वेळेस वेळेस आपण शेतामध्ये काम करायला येतोय, सकाळी 7 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत पाऊस राहत नाही. परंतु नंतर वातावरण तयार होऊन ज्या शिवारात पाऊस पडतो तर त्या शिवारात पाऊस पडत नाही, असा एक प्रकारचा पावसाचा खेळ जणू गेल्या 2-4-8 दिवसापासून चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे कामं या पावसामुळे थांबले असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे निंदणीचं काम, ज्यामुळे तण हे पिकामध्ये जास्त प्रमाणात पोसायला लागलं आहे. तुम्ही पाहू शकता, अद्रकच्या पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गवत हे व्हायला सुरुवात झाली आहे. वापसा नसल्यामुळे त्यामध्ये आपल्याला लेझर किंवा डुबा हाकलल्या जात नाही व वल्ल्यामध्ये जर आपण लेझर किंवा अद्रकीची कोळपणी वखरणी केली तर निश्चितच ते वावर पूर्णतः खुंदल्या जातं व ते नरम व्हायच्या ऐवजी ते कडक बनू लागतं. तशीच अवस्था कपाशी पिकाची बी आपल्याला पाहायला मिळत आहे. पाऊस हा थांबायला तयार नसला तरी शेतकरी फवारणीचे कामं मात्र स्टिकर वापरून चालूच ठेवत आहे, कारण की नाइलाज आहे. कारण की कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणाचा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे. पांढरी माशी, तुडतुडे याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कपाशीवर कोकडा व पानांचे डवणे व्हायला सुरुवात आपल्याला दिसत आहे.